सो धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच कडे जाऊया, जिथे आपण पाहता एकीकडे तुम्ही पाहू शकता धोत्रे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती मराठे बडवली. या दोन टीम दरम्यान बिग फाईट, बिग लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. फार चांगली स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे. फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर चषक 2025चा हा दीप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची आजची दुसरी रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण कव्हर करतोय, परंतु काही कारणास्तव थोडेसे उशिराने खऱ्या अर्थानं आपण पाहताय आज देखील गेलो, परंतु उद्या ठीक 6:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. आमचे सन्माननीय कबीरभाई अख्तरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आणि ते मान्यवरांचं स्वागत केलं आहे फलंदाजानं, चौकारानं. वरती भव्य स्वागत केले गोलंदाजाचं. चौकार आलाय कल्पेशच्या विरोधामध्ये. आणखीन एक चांगला बॉल, बॅक टू द बॉलर. प्रयत्न अफाट राहिले होते या ठिकाणी गोलंदाजाचा. एका हातानं चेंडू स्टॉप करण्याचा, बॉलला खऱ्या अर्थानं स्टॉप केलं, गती थोडी कमी केली आणि त्यानंतर बॅकअपला आलेल्या क्षेत्ररक्षकानं खऱ्या अर्थानं बॉल कॅरी केला. एकदा भेटून आपल्याला पाहायला मिळते एका धाबानं आपण पाहताय 5 धाबा धावफलकावरती, आणि करणं देखील फार गरजेचं असतं. पहिल्या बॉलवरती मोठा फटका आला होता गणेशांच्या बॅटमधून आपण पाहता, आणि त्यानंतर एक सिंगल घेऊन सेकंडवरती आले. सेकंड एंडवरती आपण पाहू शकता आकाश या फलंदाजाला ही सलाबीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमची डिफेन्स केला, हलक्या हाताने ड्राईव्ह केला, शॉर्ट एक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फील्डिंग पाहायला मिळते. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या P1चा खेळाचा खऱ्या अर्थाने इथे खेळ चालू आहे, आणि पहिल्या P1च्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करायला सुरुवात केली कल्पेशनं. आणखीन एक चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. वेगवान बॉल होता, बीट करून गेला बॅटरला. इथून डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. इथून पहिल्या षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये जबाबदारीनं गोलंदाजी हाताळत असताना कल्पेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं मराठे बडवली या टीमकडनं. कल्पेश ठाणगे इथे पहा चुकी झाली आहे. यष्टीरक्षकाला बीट केलं, दोन्ही फ्लाइंग स्लिपला बीट करत बॉल चालला लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. गेलं तर अक्षय धावा धाव फलकापती 9. चला 1 ओव्हर मध्ये 9 आल्यात. सेकंड पॉवर प्ले मध्ये आपण पाहता गोलंदाज
ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता, राजेंद्र भोईर सर सांगतायत. इथून वाईट बॉल आला, एक्स्ट्राची धाव, जास्तचा बाहेर गेला, टर्न जास्तचा प्राप्त झाला, उंच पुरा. एक्स्ट्राची धाव आल्यानंतर 10 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतील. राजजी कडू यांच्याकडनं 11,000 आणि गोरख मराडे यांच्याकडून 2,000. क्वालिफाय झाली तर का जिंकली तर? क्वालिफाय झाली तर ओके. नक्कीच 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 क्वालिफाय जर का झाली या ठिकाणी मराठे बळवली टीम तर मात्र हे कॅश प्राइज असणार आहे. तब्बल 13,000 रुपयाचा कॅश प्राइज. तो वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये ओळख आहे, तो वैभव मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 साठी दाखल झाला. फार चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. ब्रदर चषक 2025 मध्ये आपण पाहताय. ब्रदर चषक 25चा हा थरार आपल्याला अनुभवण्यास मिळतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेची आजची दुसरी रात्र आहे आणि या दुसऱ्या रात्रीतील जर पाहायला गेला तर अगदी सी पूलचा हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काही कारणास्तव खऱ्या अर्थाने एक मॅच आपण जी सेकंड मॅच होती ती उशिराने खेळतोय. इथे देखील बॉल चांगला आहे, पडल्यानंतर आतमध्ये आला होता. अगदी आपण पाहताना उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये ऑफ कटरचा वापर, म्हणजे अगदी आपण पाहताय ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, हलक्यातनं ड्राईव्ह केलं. अगदी आपण पाहताय पॉईंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातामध्ये चेंडू, कोणती धाव मिळणार नाहीये. वैभव इथून रिक्स घेणार नाहीये कारण की त्याच्यावरती जबाबदारी आहे. शॉर्ट बॉल होता, पंच या ठिकाणी चेक करतायत. वाईट बॉल इथून मात्र घोषित करतायत. 1 बाउन्स दंडित देखील केलं गेलंय. गोलंदाज ऋषीला आपण पाहताय या ठिकाणी. ऋषी खऱ्या अर्थानं उंच पुरा गोलंदाज आहे आणि त्याचा खांद्याचा वापर पहा. अगदी त्याची गोलंदाजीची ॲक्शन तुम्ही पाहू शकता. ज्यावेळी रिलीज पॉईंटवरती येतो त्यावेळी अगदी आपण पाहतो ना फोर्स करतो अगदी डाबा खांदा आणि त्यानंतर चेंडूला गती प्राप्त होते. काय गतिमान चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करतोय. प्रत्येक बॉल जर तुम्ही पाहायला गेलं ना तर अगदी वेगळ्या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज ऋषीचा आणि तिथे मात्र बॅटरला देखील बीट करण्यात त्याला यश येत आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मराठे बडवली या टीमकडनं. ऋषी इथे खडेकडे फटका सजवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, बेकंड एरिया आहे, कव्हरला बॉल चाललाय, डीप कव्हर, सीमा रेषेच्या पलीकडे एक बाउन्स घेत चौकार. 15 धावा धाव फलकावरती आल्यात. चला, स्वर्गीय सुनील 11 बीड टीमचे कर्णधार आणि त्याचनंतर पलसाई पळसदरी टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. फटका चांगला आहे, शॉर्ट फाईन लेगला भीट करत बॉल चालला डीप फाईन लेग, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. मराठे साहेबांना विनंती आहे आयोजकांकडून, खऱ्या अर्थानं संदीपजी गायकवाड सरांकडून, की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सहर्ष स्वागत. ब्रदर्स ट्रॉफी 2025 मध्ये
मैत्री ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहे. सर्व मैत्र खऱ्या अर्थाने एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर हा देखणं भव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याच मैदानावरती अगदी 9 ते 13 या कालावधीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचनंतर दमदार आमदार ट्रॉफी 2025 देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. 21 धावफलकावरती आल्यात. सॉरी 20 धावफलकावरती आल्यात. 20 धावफलकावरती 20 धावफलकावरती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताची जी स्पर्धा आहे त्याचे लॉट्स उद्याच्या रात्रीमध्ये याच ठिकाणी लाईव्हच्याद्वारे, आणि ज्या संघांनी फक्त नावच दिलं आहे, ज्यांनी ॲडव्हान्स अद्यापर्यंत दिला नाही, त्या संघांना आजची रात्र लास्ट असेल, उद्याचा दिवस देखील असेल, परंतु उद्या संध्याकाळी आपण या ठिकाणी लॉट्स पाडणार आहे. त्याच्यामुळे जर आपला ॲडव्हान्स आला नाही तर आपलं नाव त्या ठिकाणी कपात करण्यात येईल. कारण की बऱ्याचशा टीम आपल्याकडे अवेलेबल आहेत, परंतु आपण पहिले नाव दिलं त्याच्यामुळे तुम्हाला पहिला प्राधान्य देतो आहे. तुमचा ॲडव्हान्स जर आला नाही तर मात्र तुम्हाला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही. दरम्यान जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे धावफलकावरती पाहायला मिळतात 22 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विशाल गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतो. व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळाला. पलसाई पळजरी टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले. सूरज आपण पाहताय. दरम्यान स्वर्गीय सुनील 11 बीड टीमचे कर्णधार, आपणास देखील विनंती आहे की आपण या आणि आयोजकांशी संपर्क साधा. रुपेश गवली किंवा एखादा प्रतिनिधी, आतिश रुठे, रवी. चांगला बॉल प्रत्येक बॉलरनं खऱ्या अर्थानं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. पंच डिसिजन देत आहेत, काही करू नका, वेळ लागतो. कारण की बॉल त्या ठिकाणी रिलीज होत होता. बॉल हातातून निसटला असता तर कदाचित एखादी धाव, मग डिसिजन, हे सर्व तारंबळ उडते. अशा वेळी थोडासा वेळ घेतला जातो. आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती आल्यात 22 आपण पाहताय. मराठे बडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीम. दबाव आणि दबाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमवरती खऱ्या अर्थानं याच मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये धाबा आपल्याला पाहायला मिळतोय. धाबांचा उच्चांग याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु जर पाहायला गेलं ना तर ज्या टीमची बॅटिंग लाईन फार मोठी आहे आणि अगदी ओळख देखील आहे, वैभव सारखा फलंदाज याच टीममध्ये आहे, परंतु अजूनही मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करावी लागते. फटका फसलाय. अक्षय त्या ठिकाणी आला होता. झेल ड्रॉप झाल्यानंतर बॉल अगदी डीपमध्ये चाललाय. रॉनी त्या ठिकाणी पाहायला मिळत होता आणि तोपर्यंत 2 धाबा सहजरित्या कंप्लीट होतात. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर 24 धावफलकावरती पाहायला मिळतील. मराठे बडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीम. या दोन्ही टीम खऱ्या अर्थानं मोठा चेस होता फिल्डरसाठी. अगदी जर पाहायला गेलं तर मिड विकेटला त्या ठिकाणी डीप मिड विकेटमध्ये खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करतात. शॉर्ट मिड विकेटपर्यंत यायचं होतं, बॅलन्स करायचं होतं, जजमेंट खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ऐकायचं होतं, परंतु धाबत असताना जजमेंट चुकल्यानंतर जेल ड्रॉप झाला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. व्यवस्थित टायमिंग जुळतं आलं नाहीये. डायरेक्ट चिट करण्याचा प्रयत्न, बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत माहिती आहे, अशा वेळी खऱ्या अर्थानं डायरेक्ट चिटचा चान्स घेतला आणि इथे मात्र 1 धाव सहजरित्या कंप्लीट झाले. किती नियंत्रणामध्ये क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातंय. वैभव आणि त्याच्या साथीनं आपण पाहायला गेलं तर आकाश गणेश बाद झालेत. दादी गुल फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. आकाश इथून बाद होतो. डीजे
स्वर्गीय ओके अनुश्री 11 धोत्रे टीम आपण पाहता या ठिकाणी स्वर्गीय सुनील 11 बीड टीमचे कर्णधार देखील उपस्थित झालेत. आणखीन एक फलंदाज बाद, बॅक टू बॅक विकेट. दांडी गुल मधली एसटी वाकवली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. अपील 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 आणि पंच सांगतात यस फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. गोलंदाज विशालची काय दिमागदार आणि दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉल अगदी आपण पाहता यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि प्रत्येक बॉलवरती विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना गोलंदाज विशाल चला गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता ऋषी पुनश्च एकदा सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि धाबा धावफलकावरती जर पाहायला गेल्या तर फक्त 25 धाबा या धावफलकावरती आहेत. अगदी 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 25 धाबा धावफलकावरती. बाद इथून फलंदाज झालेत. अगदी आपण पाहताय आकाश बाद झाला, त्यानंतर अगदी आपण पाहताय गणेश देखील बाद झालाय. वैभव आणि खऱ्या अर्थानं त्याच्या साथीनं सुनील, किरण बाद झाला आणि त्यानंतर अगदी गौरव देखील बाद झालाय. आता वैभव आणि सुनील मैदानाच्या आतमध्ये. वैभवला आता इथून खऱ्या अर्थानं चांगला खेळ करावाच लागेल. तर त्याच्यावरती जबाबदारी खऱ्या अर्थानं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढली गेली आहे. चांगला 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 बॉल टेक अप करत असताना आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मराठे बडवली टीम कडनं गोलंदाज ऋषी उंच खांद्याचा वापर करत असताना अगदी जाबेली चेंडू डिलिव्हर्ड होतात ना त्यावेळी अगदी आपण पाहता टेक ऑफ करतात, उचले घेतात आणि फलंदाजाने या ठिकाणी बीट देखील करतात. आणखीन एक चांगला बॉल. एक लाईन, एक सटीक लाईन पकडून मात्र अँगलनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बॅक टू बॅक इथून निर्धाव चेंडू टाकत असताना गोलंदाज ऋषी आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त गोलंदाजी. अगोदरच्या षटकामध्ये विशालनं विकेट हॅट्रिक मिळवली आणि आता मात्र चौथ्या षटकामध्ये वैभवच्या विरोधामध्ये हे डॉट बॉल पाहायला मिळतात. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, जबरदस्त आहे. स्लॉट मध्ये होता, पाठवलंय त्याला पार्किंग प्लॉट मध्ये.
बिग हिट, वैभवचा तडाखा, भव्य षटकार. बिग हिट केला, बिग हिट केला, बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जजमेंट. फलंदाज बाद, दे धक्का वैभव. आज फार चांगले संगीत या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं जो प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्यांचं मनोरंजन करण्याचं काम आमचे DJ तांडेल यांच्या माध्यमातून चालू आहे. बऱ्याचशा स्पर्धा खऱ्या अर्थानं ते कव्हर करत असतात आपल्या या कर्जत विभागामधील नामांकित स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ब्रदर चषक 2025 आपण पाहत आहे. धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 31. इथून मात्र वैभव देखील परतला. म्हणजे अगदी सलामीचे 5 फलंदाज जे टॉप ऑर्डर आहे. जावेददादा खोत यांचं आगमन झालंय. फ्रेंड ग्रुपचे खऱ्या अर्थानं सर्व जावेददादा खोत यांचं आगमन झालं आणि ते विकेट देखील पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. श्री 11 धोत्रे टीमची विकेटची पडझड आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका पाठोपाठ एक तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक वैभव जर का सोडला ना तर बाकी सर्व फलंदाजांना फक्त हजेरी लावण्याचं काम केलंय. एक चौकार गणेशच्या बॅटमधून आला होता. एक चौकार खऱ्या अर्थानं आकाशचा देखील बॅटमधून आला होता. त्यानंतर मात्र वैभवनं चांगली बॅटिंग केली आणि आता मात्र प्रत्येक फलंदाज इथून मात्र हजेरी लावण्याचं काम करतो. शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय हर्षद. हर्षल बैलमारे गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहता. जे शेवटच्या षटक आहे ते फार महत्त्वपूर्ण असणार आहे आता अनुश्री 11 धोत्रे टीमसाठी. या षटकामध्ये त्यांना धाबा बनवायच्याच आहेत. या धाबा जर आल्या सन्माननीय राज्य कडू साहेबांकडनं जर इथे मराठी बडवली संघ जर का क्वालिफाय झाला तर तब्बल 21,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि तदनंतर गोरखजी मराडे यांच्याकडनं देखील आपण पाहत आहे 2,000 दरम्यान व्हाईट बॉल आलाय. आणि राज्य कडू साहेबांकडनं तब्बल जे 11,000चं कॅश प्राइज होतं ते आता 21,000चं झालंय. अजून 1,000 वाढले असते तर 11,000नं तब्बल कॅश प्राइज वाढलं असतं. 21,000चं कॅश प्राइज असेल. इथे डायरेक्ट हिट झाली आहे. परंतु फलंदाज सेफ आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. सन्माननीय राज्य कडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं जर का मराठी बडवली संघ इथे क्वालिफाय झाला
तर राज्य कडू साहेबांकडनं तब्बल 21,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल आणि त्यानंतर आमचे गोरखजी मराडे यांच्याकडनं देखील 11,000 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे पुढच्या 3 एंट्र्या मराठे वडवली संघाच्या सेफ झाल्यात, परंतु त्यांना आता क्वालिफाय व्हावंच लागेल. ज्या दर्जाचा खेळ खऱ्या अर्थानं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये मराठी वडवली टीमचा, त्यासाठी कॅश प्राईज बनतंय. जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक चांगला बॉल, व्हाईट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर एक प्लॅनिंगनुसार गोलंदाजी केली आहे. म्हणजे मी तर म्हणेन पहिलं षटक जे हाताळलं होतं ऋषीनं, त्यानं प्रत्येक गोलंदाजाला कल्पेशनं त्याने प्रत्येक गोलंदाजाला खऱ्या अर्थाने स्ट्रॅटर्जी सांगितली आणि त्यानंतर त्या स्ट्रॅटर्जीवरती काम करत असताना आपल्याला मराठे बडवली संघ पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं फोर्स केला, एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. वेस्ट साईडसाठी खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण चेक करणार आहोत. TB अंपायरकडे हा डिसिजन सोपवला गेला. DRSचा वापर केला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा DRS आहे का सर? अंपायर कॉल आहे की बॅटिंग करणाऱ्या टीमचा? अंपायर कॉल. ओके, या ठिकाणी चेक केलं जात आहे. आमचे तिसरे पंच या ठिकाणी हारेची कराले सर भोजन करत होते, परंतु डिसिजन क्रुशल आहे, माहिती आहे, उठून आले, डिसिजन चेक करतील. 34 नो बॉल, इट्स अ नो बॉल आणि नो बॉल वरती एक धाव, अशा 2 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. 35 धावा या धाव फलकावरती आल्यात. 35 धावा, नो +1, 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना इथून जर पाहायला गेलं नितेश सर, तर पहिल्या 3 मॅचमध्ये धावसंख्येचा आलेख जर पाहायला गेलं तर फार मोठा होता, परंतु आता फ्रीडचा बॉल अगदी जर पाहायला गेलं ना तर अगदी खांद्याच्या बरोबर बाजूनं चेंडू डिलपट केला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतो. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी केली आहे. शॉर्ट बॉलवरती खऱ्या अर्थानं त्यांनी जास्तचा महत्त्व दिलं आहे. शॉर्ट बॉलवरती जास्त महत्त्व दिल्यानंतर ही गोलंदाजी अगदी बहारताना पाहायला मिळाली आहे. इथे देखील आपण पाहताय वेगवान चेंडू होता, यॉर्कर टाकायचा होता, परंतु आउटसाइड लेग स्टंप, व्हाईट बॉल इथून पाहायला मिळतोय. 36 धावा धाव फलकाबद्दी एक धाव फार महत्त्वाची असणार आहे अनुश्री 11 धोत्रे टीमसाठी. या एक्स्ट्राच्या धावा जर का धाव फलकाबद्दी जोडल्या गेल्या तर एक चांगली टोटल, आणि जर चांगली टोटल धाव फलकाबद्दी जोडली गेली तर मात्र तिला फाईट करण्याची ताकद, तेवढी चांगली गोलंदाजी अनुश्री 11 धोत्रे टीमकडे देखील आहे. हा देखील फटका अगदी आपण पाहत आहे, समोर टाकला होता, गॅपमध्ये केला, क्षेत्ररक्षक वेगान आले, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी पलटले, दुसरी धाव इथून अगदी आपण पाहत आहे सहजरित्या कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. धाव फलकामध्ये पाहायला मिळतात 38. आमचे नितेश जेतरे सर आम्हाला नक्कीच ही माहिती पुरवत आहेत. 38 धाव फलकामध्ये शेवटचं षटक प्रगतीपथावरती. या षटकातील एका बॉलचा खेळ बाकी आहे, जे पहिल्या सत्रातील एक बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 38 धाव फलकावरती आल्यात. या एका बॉलमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर आता अनुश्री 11 धोत्रे टीम हेच म्हणत असेल, एखादा मोठा फटका जर आला ना तर मात्र चांगली टोटल जरूर पाहायला मिळेल. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवरती, चांगला बॉल, परंतु पंच पुनश्च आमच्याकडे या ठिकाणी फिरलेत आणि सांगतात आणखीन एक वाईट बॉल. पहा हर्षलने देखील चांगली गोलंदाजी केली, एकही मोठा फटका त्याच्या विरोधात देखील नाही आलेला, परंतु त्याने अवांतर चेंडू मोठ्या प्रमाणामध्ये फेकलेत आणि त्याचाच खऱ्या अर्थानं फायदा विपक्ष टीमला होताना पाहायला मिळाला आहे. कारण की जिथे बॅटच्या साह्यानं धाबा येत नाही तिथे मात्र अवांतरच्या धाबा जोडल्या जातात. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहता एस्टॅनच्या समोर सापडलेत. LBW फलंदाज बाद. पहिल्या सत्राचा खेळ इथून झालाय समाप्त. पहिल्या सत्रामध्ये धाबा बॅटिंग करत असताना अनुश्री धोत्रे टीमच्या पाहायला मिळतात त्या 39 आणि टार्गेट असणार आहे ते मराठे बडवली टीमच्या अगेन्स्ट 40 या धावसंख्येचं. खऱ्या अर्थानं श्री 11 मराठे बडवली या नावानं आज संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नरेंद्र दादा गोमारे यांनी पुरस्कृत केलेला आज संघ मला असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव
गणेश गणेश दादा या, आपण आयोजक आपल्याला बघा धोत्रे टीम आयोजक या ठिकाणी आपल्याला कॅप्टनला बोलवत आहेत, आपण या आयोजकांशी संपर्क तर साधा. पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं अनुश्री 11 धोत्रे टीमनं दाबा बनवला, तर 39 आणि टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. ते मराठे बडवली टीमच्या अगेन्स्ट 40 या धावसंख्येचं या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रवाना होताना जरूर पाहायला मिळतील. एक चांगली फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन जरूर पाहायला मिळते. दोन्ही टीम खऱ्या अर्थानं बऱ्याचशा चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकमेकांच्या अगेन्स्ट फाईट करताना मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. चला टॉस करूया. टॉस नेक्स्ट मॅच स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये पलसाई पळसझरी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. दोन्ही टीमचे कॅप्टन पळसझरी टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चला दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. संदीप गायकवाड सर. चला या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जाऊया. फ्रेंड्स ग्रुपचे सर्व या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे सन्माननीय जावेद दादा खोत यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. मी सन्माननीय जावेद दादा खोत यांना विनंती करतो की या आपण टॉस बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये पलसाई पळसझरी या टीम दरम्यान आपण टॉस करतोय. दरम्यान मराठी बडवली टीमला 40 धावसंख्येचं टार्गेट आणि ते चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रॉनी दाखल झाला. पळसझरी टीमचा या ठिकाणी कॉल आहे. हेड इज अ कॉल. हेड आहे. डिसिजन बॅटिंग करण्याचा डिसिजन आहे. चला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याकडे टाइम फार कमी आहे.
दोन्ही टीमला शुभेच्छा असतील आणि मान्यवरांना देखील विनंती आहे की या आपण मुख्य व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स ग्रुपचे सर्व जावेद दादा खोत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न केला. टॉस जिंकलाय पलसाई पलझरी टीमनं आणि क्षणाचा विलंब न करता लगेच बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय, कारण की अगदी वेळेच्या अगोदर इथे उपस्थित झालेत आणि त्यानंतर मात्र या मैदानाचा पूर्ण अंदाज बांधल्यानंतर हा डिसिजन. सॅकिंग एंडवरती आपण पाहत आहे रॉनी आणि नॉट सॅक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज हर्षल, ज्यानं फार चांगली गोलंदाजी केली होती. तो हर्षल गोलंदाजी नॉट सॅक एंडवरती बॅटिंगसाठी दाखल झाला. पहिला बॉल आउटसाइड लेग स्टंप वाईट बॉल. वैभव गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाचा तारणार, या संघाचा कॅप्टन, या संघाचा सरसेनापती गोलंदाजी ट्रॅकवरती. इथे मात्र चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, हलक्या हातानं ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. एक सिंगल धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. ती फलंदाज रॉनीच्या बॅटमधून अकाउंट ओपन केलंय रॉनीनं बॅटच्या साह्यानं. पहिली अवंतरची धाव आली होती, त्यानंतर ही बॅटच्या साह्यानं धाव, आणि बॅटच्या साह्यानं धाव येणं फार महत्त्वाची आहे, कारण की रॉनी इथून मात्र सलामीला गेलाय. अगदी सेकंड एंडवरती पाहायला मिळत होता. त्यानं सन्मान देण्याचं काम केलं. हलक्या हातानं कट केलाय. गलीमध्ये बॉल ढकलायचा होता, गती थोडीशी कमी होती, गतीचा वापर करायचा होता, परंतु वैभवला देखील माहिती आहे आता इथून गती देऊन फायदा नाही आहे. खऱ्या अर्थानं बीट करायचं आहे, बॅटरला देखील कमी धावसंख्या, इथून तुम्हाला त्या धावसंख्येचा बचाव करायचा. अशा वेळी डॉट बॉल टाकणं, थोडंसं प्रेशर करणं, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वैभव करत असताना पाहायला मिळतोय. पहिला अवंतर आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर 2 बॉलवरती 2 सिंगल पाहायला मिळाल्या. पिकअप शॉट पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. रॉनीचा ट्रेडमार्क शॉट, चौकार. डीजे मास्टर आपण पाहताय बघा, जो संघ या ठिकाणी एंट्री कमी देईल, जर तो संघ क्वालिफाय झाला तर त्याच्या बक्षिसामधून कपात होईल आणि ती देखील 20%. आयोजकांकडनं ही सूचना आले, पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जो संघ या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रवेश फी कमी देईल त्या संघाला, तो संघ जर का क्वालिफाय झाला, नंबरसाठी पात्र झाला, तर त्याच्या बक्षीसमध्ये 20% कपात केली जाईल. मग तुम्ही 500 कमी दिले तर बघा आता तुमचे किती कट होतील. चला जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा वैभव गोलंदाजीसाठी. याबली स्लॅश करायचा होता, टायमिंग साथ आलं नाही, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नॉर्थ साईड वरती देखील आपण पाहत आहे, परंतु तिथे देखील अगदी आपण पाहत आहे फलंदाज पोहोचला गेला. रॉनी अगदी जागेवरती स्तब्ध थांबला होता. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्या. रिक्स होती, रॉनीला देखील माहिती होतं डायरेक्ट हिट झाली तर मला इथून परतावं लागेल, त्यासाठी त्यांना प्रयत्नच केला नाही. वैभवनं खऱ्या अर्थानं जागेवरती स्वतःला थांबवलं, त्यानंतर टाइम घेतला, हिट करायचा प्रयत्न केला, परंतु एस्टनच्या अगदी भरून बॉल निघून गेला आणि ते बचावला गेला. धाव फलकापती पाहायला मिळतात 9 धाबा. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना रॉनी ऑन स्ट्राईक आहे. नॉट स्ट्राईक एंडवरती हर्षल. फटका चांगला आहे, दमदार आहे, बॉल चाललाय सीमा पार, मिड विकेटला रॉनी मराठेचा तडाखा, भव्य षटकार.
कॅश प्राइज झालंय. जर इथून रॉनी मराडे यांनी जर का संघाला विजय करून दिलं, नॉट आउट, कॅश प्राइज लावण्याच्या अगोदरच झेल देऊन बसलेत रॉनी मराडे आणि इथून बाद होत आहेत. परंतु काय अप्रतिम इनिंग साकारली. जो 60 हवा होता ना पहिल्या पॉवर प्ले मध्ये, तो 60 खऱ्या अर्थानं रॉनी मराडेने मिळवून दिलाय. आमदार ट्रॉफी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि सन्माननीय योगेश शेठ मराडे यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दरम्यान विकेट आली आपण पाहतोय. रॉनी मराडे बाद झालाय. धावा फलकावरती 20, बनवायच्या 40 आहेत. आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अर्ध लक्ष इथून पार केलंय ते श्री मराडे बडवली टीमनं. हलक्या हातानं ड्राईव्ह केला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. धाव फलकामध्ये पाहायला मिळतात 22, अजून बनवायचे आहेत 18. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 1 बॉलचा खेळ बाकी आहे आकाच्या या षटकातील. पुन्हा एकदा कट केलाय. गॅप मध्ये ढकलायचा होता. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. एक धाव पुन्हा एकदा पाहायला मिळतीये. सेन्सिबल क्रिकेट, शांत क्रिकेट. माहिती आहे समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. हर्षल आणि त्याच्या साथीनं विशाल. इथून धाव फलकापती 23. जे खऱ्या अर्थानं काम करायचं होतं ना ते रॉनी मराडेनं मैदानाच्या आतमध्ये खेळलंय. जी सुरुवात हवी होती, जो 60 हवा होता तो त्यांना मिळवून दिलाय. शॉर्ट इनिंग खेळून मैदानाच्या बाहेर जरूर आलाय, परंतु इथून जर पाहायला गेलं तर 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक चांगला 60 जरूर पाहायला मिळाला. 23 धाव फलकामध्ये 17 अजूनही बनवायच्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. म्हणजे 18 बॉल आणि अजूनही 17 धावसंख्येची गरज. 1 विकेट इथून मात्र गमावली आहे. रॉनी मराडे बाद झालाय. 6 बॉलमध्ये 17 धावा त्यानं बनवल्या. पुनश्च एकदा सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो वैभव. बघा, मराडे बडवली या टीमसाठी कॅश प्राइज आहे. षटकार हॅट्रिकसाठी योगेश शेठ मराडे यांच्याकडनं तब्बल 2000. त्यानंतर सन्माननीय राजूजी कडू साहेबांकडनं टीम क्वालिफाय झाली तर तब्बल 21,000. आणि त्याचनंतर गोरख मराडे यांच्याकडून 2000 टीम जर का क्वालिफाय झाली म्हणजे तब्बल 23,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि त्यात 3 षटकार आले. षटकारांची गरज देखील नाहीये, सिंगल डबलची गरज आहे, परंतु जर आले तर अजून 2000 ऍड होतील. बघा, अगदी फुटवर्क चांगलं पाहायला मिळतोय. एक पाय पुढे टाकला होता, ड्राईव्ह करायचं होतं, बॅट ड्रिल करून दाखवतात. कव्हरमध्ये हा फटका खेचायचा होता, परंतु टायमिंग साधता आलं नाहीये. डॉट बॉल आलाय. वैभवच्या विरोधामध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे, त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. प्लॅनिंगनुसार मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. आता प्लॅनिंग करायला सुरुवात केली आहे अनुश्री 11 धोत्रे टीमनं. वैभव या टीमचा सेनापती, एक कॅप्टन आहे. फार चांगली कामगिरी ॲज अ गोलंदाज वैभवची पाहायला मिळते. बॅटिंग देखील चांगली होती. इथे देखील बुद्धी पाहतोय, फटका फसलाय आणि इथे विकेट आली आहे. फलंदाज इथून बाद होतोय विशाल.
चला, कर्जत तालुक्यामधील खऱ्या अर्थानं एक जुने जाणते पॅकर, खऱ्या अर्थानं बरेचशा टीमला त्यांनी पुरस्कृत केलं आहे. ते आमचे राजूजी कडू, राजजी कडू आणि त्याच नंतर एक जुने जाणते खेळाडू ज्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे असे गोरख मराडे साहेब कुठे असतील तर आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं ब्रदर चषक 2025 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. विकेट आली, आपण पाहत आहे फलंदाज या ठिकाणी बाद झाला विशाल, परंतु हर्षल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्यानं 3 बॉल खेळले, 3 बॉलमध्ये 3 वैयक्तिक धावा त्याच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि आता त्याच्या साठीला इनाट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती फलंदाज दाखल झालाय तो रुपेश. ऑन साईडला खेळायचं होतं. इथं बॅट अँड बॉलचा इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. जरी तुमच्याकडे धाबा बनवण्यासाठी कमी असतील, परंतु तुम्ही जर का अशा प्रकारचे डॉट बॉल खेळले तर मात्र ही मॅच तुमच्यासाठी फार कठीण होऊन जाईल. डॉट बॉल आला, कट करायचं होतं, पडल्यानंतर आतमध्ये आलाय. ऑफ कटर, ऑफ ब्रेकचा इथे वापर केलाय वैभवनं. तो देखील उंचपुरा गोलंदाज आहे. इथून खांद्याचा वापर करत असताना व्हेरिएशन वैभवची आपल्याला जरूर पाहायला मिळते. कधी एखादा बॉल जर पाहायला गेलं तर बाउन्सर असतो, त्यानंतर अगदी कमी गतीनं, त्यानंतर वेग देखील आहे त्याच्याकडे. ऑफ कटर आहे त्याच्याकडे, लेग कटर आहे, तो यॉर्कर टाकू शकतो. सर्व गुण संपन्न अशा गोलंदाजी ट्रॅकवरती वैभव. कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरनं फटका केलाय. बॉल अगदी चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. फटका चांगलाय, स्लॉट मध्ये होता, पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. सेट डाऊन दी ग्राउंड. मोठा फटका, भव्य स्वागत गोलंदाजाचं. बिग हिट, बिग षटकार. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाल त्यावेळी प्रॅक्टिससाठी कोणालाही मुभा नाही आहे. आपण गेल्या 2 रात्रीमध्ये कोणत्याही टीमला प्रॅक्टिस करू दिली नाही आहे, त्याच्यामुळं आपण देखील प्रॅक्टिस करायची नाही आहे. प्रॅक्टिस केल्यास आयोजक जी पॅनल्टी देतील त्याला तुम्हाला साबर जावं लागेल. जरूर नियम असा आहे, कारण आपण योगेश ठेवला आहे, रोलिंग चेंडू मैदानात दिला जाणार नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारची प्रॅक्टिस विकेटवरती केली जाणार नाही आहे. जर तुम्हाला असं प्रॅक्टिस करता, आपण स्टेजच्या पाठीमागे भरपूर जागा आहे, तिथे ती प्रॅक्टिस करण्यासाठी उपलब्ध मैदान आहे. इथे आपण जे नियम आहेत, कारण नियम ठेवले तर रॉनी मराठी दादा, टॉस करण्यापूर्वी आम्ही एंट्री फी जमा करतो, त्यानंतर टॉस घेतला जातो. इथे जी लाईन आखली बघा, एखादा फलंदाज बाद होतो, तो फलंदाज त्या लाईनी परत येण्यापूर्वी, ती क्रॉस करण्यापूर्वी तुमचा फलंदाज बाउंड्री लाईनच्या आतमध्ये इंटर व्हायला पाहिजे. अनेक नियम आहेत. चेंडू पण बघा ग्रीन नेटवरती चॉईस करायचं आहे, मैदानात चेंडू चॉईस केला जाणार नाही. चेंडू पण इथे समोर चॉईस करायचं आहे, एकच चेंडू मैदानात घेऊन जायचं आहे. 12 बॉल आणि आता 7 धावसंख्येची गरज. पहिला बॉल 7ची गरज असताना हर्षलनं ठोकलाय, भव्य षटकार. ग्रुप पुरस्कृत आणि खऱ्या अर्थाने आमचे शादाबाई नजे
आयोजित दमदार ट्रॉफी आमदार चषक 2025 27 एप्रिल ते 2 मे या दरम्यान याच मैदानावरती ट्रॉफी आपण पाहणार आहोत. पहिला क्रमांक असेल 1,00,000, द्वितीय 50, तृतीय चतुर्थ क्रमांक 30,000 रुपये आणि आपण पाहतोय पाचवा क्रमांक 25,000 रुपये असणारे सुंदर ट्रॉफीज